आपण शॉर्ट नोट्स क्वेश्चन आन्सर्स बघतोय हाऊ द स्टेट गव्हर्नमेंट वर्क सिविक्स चॅप्टरच्या क्लास 7च्या. सो यूज द टर्म कॉन्स्टिट्युएन्सी अँड रिप्रेझेंट टू एक्सप्लेन हु इज MLA अँड हाऊ ही इज इलेक्टेड. सो कॉन्स्टिट्युएन्सी इज अ स्पेसिफिक एरिया इन अ स्टेट. पहिले काय लिहायचं, एक 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 करून स्टेप बाय स्टेप आन्सर लिहायचं. कॉन्स्टिट्युएन्सी इज अ स्पेसिफिक एरिया इन अ स्टेट. A state is divided into different constituencies for what? For election purpose. कशासाठी डिवाइड करतात constituency मध्ये? For election purpose. All the people of one constituency who are 18 and above year old are voters of that constituency. Okay, all the people who are 18 and above are the voters. Candidates from various parties stand in election. Okay, voters vote for candidate of their choice. Person getting highest votes in one constituency is called MLA. MLA means member of legislative assembly. So the person who gets the highest votes is elected as a MLA of that constituency. MLA represents his constituency and is called as a elected representative. Who is MLA? Elected representative. मग आपल्याला पहिले काय सांगितलं, कॉन्स्टिट्युएन्सी काय आहे तर स्पेसिफिक एरिया इन अ स्टेट आहे फॉर इलेक्शन पर्पज. मग रिप्रेझेंट करतो म्हणजे काय, त्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये इलेक्शन होतं, इलेक्शन मध्ये कॅन्डिडेट जिंकतात, जो कॅन्डिडेट जिंकतो तो काय होतो, MLA होतो. MLA म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तो मेंबर काय करत असतो, तो त्या पूर्ण कॉन्स्टिट्युएन्सीला रिप्रेझेंट करत असतो, म्हणून त्याला म्हणतात इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ डज सम MLA बिकम मिनिस्टर्स. मग आता पूर्ण MLA बनण्याची पण प्रोसिजर सांगू शकणार. मग सांगायचं की इन इलेक्शन द पार्टी हु गेट्स मोर दॅन हाफ सीट्स इन स्टेट विन्स इलेक्शन. ते काय म्हणतात, रुलिंग पार्टी. मोर दॅन हाफ सीट्स ज्यांना मिळतात ते काय होतं, रुलिंग पार्टी होतं. दिस पार्टी इज कॉल्ड एज अ रुलिंग पार्टी. लीडर ऑफ रुलिंग पार्टी इज अपॉइंटेड एज chief minister. Okay, chief minister selects some of the MLAs as ministers. Governor approves both chief minister and minister. Oath is given to them by governor, and then ministers are appointed for different departments like health, education, roads, etc. So this is how MLA become minister. मग काय स्टेप बाय स्टेप सांगायचं. इन इलेक्शन द पार्टी who wins is a ruling party. रुलिंग पार्टीचे चीफ मिनिस्टर, रुलिंग पार्टीचा जो मेन असतो तो चीफ मिनिस्टर होतो. चीफ मिनिस्टर सिलेक्ट करतो की कोण मिनिस्टर होणार, म्हणजे त्याने त्याचे जे काही MLAs आहेत त्याच्यामधनं मिनिस्टर कोण होणार, चीफ मिनिस्टर सिलेक्ट करणार. सगळ्यात पण अप्रुव्हल कोण देणार, गव्हर्नर. गव्हर्नर अप्रूव्ह करणार, गव्हर्नर त्यांना ओथ देणार, आणि मग एकेका मिनिस्टरला चीफ मिनिस्टर आणि गव्हर्नर मिळून सिलेक्ट करणार की कोण कसला मिनिस्टर आहे, कोणाला कुठलं डिपार्टमेंट द्यायचं. ओके, नेक्स्ट आहे वाय शुड डिसिजन टेकन बाय चीफ मिनिस्टर अँड अदर मिनिस्टर बी डिबेटेड इन लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. वाय, कारण आपलं काय आहे, डेमोक्रेसी आहे, आपलं मोनार्की नाहीये की कोणीतरी एकच माणूस सगळ्यांसाठी डिसिजन घेईल असं होत नाही. सो मिनिस्टर्स आर इलेक्टेड बाय पीपल, राईट. दे मस्ट एक्सप्लेन डिसिजन्स टेकन बाय देम इन द असेंब्ली. दिस एन्श्योर डिसिजन्स आर बेनिफिशियल फॉर ऑल. डिबेट मेक गव्हर्नमेंट ऍक्शन विजिबल टू एव्हरीवन. Opposition parties can question, criticize and point out flaws in the decision. Debate also helps to bring up different ideas which helps in improving the quality of decision taken by the government. This way it is ensured that decision is for best for the people in the state. सो का डिबेट का नेसेसरी आहे, नाहीतर काय काही डिसिजन घेऊन मोकळे होतील तसं चालणार का, नाही. तो डिसिजन जो घेतला जातोय त्याच्यासाठी प्रत्येक डिसिजनसाठी पैसा खर्च होणार आहे स्टेटचा, मग तो तिकडच्या लोकांच्या चांगल्यासाठीच घेतला गेला पाहिजे हे एन्श्योर करायचं असतं. सो काय होतं, स्टेप बाय स्टेप मिनिस्टर्स आर इलेक्टेड बाय द पीपल, सो दे मस्ट एक्सप्लेन डिसिजन टेकन बाय देम. कुठे ते करतात, लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये ते डिस्कस करतात, मग त्याच्यावर डिबेट होतं. करेक्ट. सो डिबेटमध्ये काय होऊ शकतं की एक तर त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते अपोजिशन मध्ये दाखवतात किंवा काही सजेशन पण देतात. त्या सजेशनमुळे ओव्हरऑल जो फायनल डिसिजन होईल तो सगळ्यांच्या चांगल्यासाठीचा असतो. तो या पॉइंट मध्ये हे आन्सर लिहायचे. ओके, परत एकदा सांगते कारण थोडं कॉम्प्लेक्स आहे. Ministers are elected by people. They must explain decision taken by them in the assembly. This ensures decisions are beneficial for all. We can also say that this ensures decisions are fair.
Debate make government action visible to everyone. Opposition parties can question, criticize, and point out the flaws in the decision. Debate also helps to bring up different ideas, which helps in improving quality of decision taken by the government. This way, it is ensured that decision is for the best of the people of the state. Okay. आता विचारलंय what was the problem in the Patalpuram? What discussion and actions taken by following? मग मेन प्रॉब्लेम काय होते पाटलीपुरम मध्ये वॉज क्लीन वॉटर वॉज नॉट अवेलेबल और शॉर्टेज ऑफ वॉटर अँड डायरिया हॅड ब्रोकन आउट. ओके, दोन इश्यू होते. मग पब्लिक मीटिंग गेली. पब्लिक मीटिंग मध्ये काय झालं? पीपल डिस्कस प्रॉब्लेम्स ऑफ वॉटर शॉर्टेज, हेल्थ इश्यूज. दे डिमांडेड गव्हर्नमेंट टू टेक ऍक्शन. मग पब्लिक मीटिंग मध्ये काय झालं? डिमांड केली गेली. लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने काय केलं? प्रॉब्लेम वॉज डिस्कस, issues were mentioned and government told steps taken like ORS provided. काय झालं होतं लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मध्ये? प्रॉब्लेम वॉज डिस्कस, ऑल द इश्यूज वेर मेन्शन, गव्हर्नमेंट ऑल्सो टोल्ड व्हॉट स्टेप्स दे हॅव टेकन. मग प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स मध्ये हेल्थ मिनिस्टरने काय सांगितलं? गेव डिटेल्स ऑफ द स्टेप्स टेकन अँड फर्दर प्लॅन ऑफ ऍक्शन. म्हणजे ऑलरेडी काही स्टेप्स घेतल्यात आणि फर्दर प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे की लाईक वॉटर विल बी प्रोव्हाइडेड बाय द टँकर्स. मग चीफ मिनिस्टरने काय केलं? ही विजिटेड पाटलपुरम, गेव कॉम्पेन्सेशन टू द विक्टिम्स. विक्टिम्स म्हणजे कोण? ज्यांना डायरिया झाला, त्याच्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम झाले किंवा जे मेले त्यांना कॉम्पेन्सेशन दिलं. अँड डायरेक्टेड ऑफिशियल्स टू टेक द ऍक्शन ऑन द प्रॉब्लेम. ओके, सो हे 4 पॉइंट्स मध्ये पाटलपुरमचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह केला गेला. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द वर्क द MLA डू इन असेंब्ली अँड द वर्क डन बाय द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. मग MLA काय काम करतो? MLA रेजेस इश्यूज फेस बाय द people in the assembly, in the legislative assembly. They take part in the discussion or debate and to provide the solution. They ensure that their constituency problems are solved and they keep a check on working of government. काय काय करतं? They also, we can also say that they also take part in law formation किंवा law making of law. Okay. नंतर वर्क ऑफ गव्हर्नमेंट काय आहे? डिपार्टमेंट लाईक हेल्थ, एज्युकेशन, रेल्वेज एक्सेट्रा कॅरी आउट इम्प्लिमेंटेशन ऑफ द गव्हर्नमेंट डिसिजन. मग MLA काय करतात? डिसिजन मध्ये पार्ट करतात, पण ते डिसिजन इम्प्लिमेंट कोण करतं? गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स, म्हणजे मिनिस्टरचे जे डिपार्टमेंट्स आहेत वेगवेगळे, हेल्थ, एज्युकेशन, रेल्वेज एक्सेट्रा, ते ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करतात ते डिसिजन. दे प्रोव्हाइड सर्व्हिस लाईक स्कूल्स, रोड्स, रेल्वेज. Staff of these departments are responsible for actual administration or actual implementation of the decisions. Okay, next आता हे शॉर्ट पॉइंट्स आहेत, हे लक्षात ठेवण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह मध्ये वगैरे विचारणारे. हेड ऑफ द स्टेट कोणाला म्हणतात? गव्हर्नर. हु इज द हेड ऑफ द स्टेट? गव्हर्नर. गव्हर्नर इज अपॉइंटेड बाय whom? सेंट्रल गव्हर्नमेंट. हु अपॉइंट्स द गव्हर्नर? सेंट्रल गव्हर्नमेंट. हेड ऑफ द स्टेट हेड ऑफ द स्टेट ने हेड ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ओके, नॉट हेड ऑफ द स्टेट. हेड ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली और हेड ऑफ गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट. कोण आहे हेड ऑफ स्टेट गव्हर्नमेंट किंवा हेड ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली? चीफ मिनिस्टर. गव्हर्नर अप्रूव्स और अपॉइंट्स whom? मिनिस्टर अँड चीफ मिनिस्टर. What is winning party called? Winning party is called as a ruling party. Losing party is called as a opposition. MLA full form member of legislative assembly. State is broken into constituencies for election purpose. Head of legislative assembly, chief minister. Laws for entire country are formed in parliament and laws for the state are formed in the legislative assembly. Next, who has the main authority in democracy? So democracy is of the people, for the people, by the people. 3 वेळा people येतो. of the people, for the people, by the people. People selected representative म्हणजेच कोण? MLA. म्हणजेच कोण? MLA. Represent them in the assembly and take decisions or form laws. Correct? Or form laws. People have power to change representative in the next election. So ultimate कोण authority आहे? main authority कोण आहे? people. Powers and functions of chief minister. मग chief minister काय काय करतो? Chief minister is the head of state government and legislative assembly. Okay. He provides list of minister to governor for approval. He distributes departments among the minister. He maintains good relation with the central government. का? कारण सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं स्टेट साठी रेव्हेन्यू आणायचंय किंवा कामं करून घ्यायची आहेत. ही वर्क्स इन असेंब्ली फॉर रिझॉल्विंग इश्यूज ऑफ पीपल अँड फॉर्म लॉज. कळलं? सो हे सगळे चीफ मिनिस्टरची कामं आहेत. काय काय? हेड ऑफ स्टेट आहे, हेड ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, हेड ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, मिनिस्टर्सना अपॉइंट करतो, मिनिस्टर्सना पोर्टफोलिओज देतो, गुड रिलेशनशिप विथ सेंट्रल अँड रिझॉल्विंग इश्यूज आणि मेंटेन लॉ.
फंक्शन्स ऑफ द गव्हर्नर काय, गव्हर्नर इज द हेड ऑफ द स्टेट, ही इज अपॉइंटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, ही अपॉइंट्स चीफ मिनिस्टर अँड मिनिस्टर्स, ही रेकमेंड्स हायकोर्ट जजेस ऑल्सो. हा पॉइंट ह्याच्यात नाहीये पण आपण मागच्या वर्षी हे बघितलंय. ही अप्रूव्ह बिल्स लॉज पास बाय लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजे कोणी पण किती डिसिजन घेतला जोपर्यंत गव्हर्नर अप्रूव्ह करत नाही त्याचा लॉ बनत नाही. सो ही अप्रूव्ह दॅट. तो हे आहे शॉर्ट नोट्स आपल्या हाऊ द स्टेट गव्हर्नमेंट वर्क्स या चॅप्टरचे. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि ह्याच्यामुळे तुमच्या अभ्यासात तुम्हाला मदत होत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा की ज्याच्यामुळे दुसऱ्या मुलांना पण त्यांच्या अभ्यासामध्ये मदत होईल. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज.